एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मस्त असं फ्रेश आणि छान असं आंघोळ वगैरे करून मी तयार होत आहे। इकडे थंड असं मस्त वातावरण आहे बाहेर आणि छान असा पाऊस पण पडलेला आहे थोडाफार आणि मस्त असं गार वातावरण झालेलं आहे। आणि एवढंच आहे की अजून ऊन थोडंफार पडतं आहे आणि परत पाऊस येतो आहे, असं दिवसभर हे चालूच आहे। आणि मस्त असं आम्ही थोडंसं उशिराच उठलेलो आहेत आज, नाही का? आणि आंघोळ पण उशिराच केली आहे, केस वगैरे धुतलेत मस्तपैकी आणि एकदम छान असं रेडी पण झालेले आहे। आणि काही काम पण नव्हतं, तेच म्हटलं आज काही शूट करावं की नाही, पण परत ठरवलं मी नाही का शूट करावंच आपलं, त्यामध्ये खंड नको पाडायला। मग कसाच गॅप पडत गेला की मग खूप लेट होतं आणि मग सगळ्याच गोष्टी बिघडून जातात ना। सकाळपासूनच वातावरण खूप असं खराब आहे इकडे। खराब म्हटलं तर कसं नाही का, मे महिन्यामध्ये खूप ऊन असतं, पण तसं ऊनच नाही पडलेलं आज। खूप असं आभाळ आलं आहे आणि त्यामुळे ना बोर होतं आहे खूप। पण ठीक आहे, थोडाफार पाऊस पडतो आहे। आपल्यासाठी पहिला पाऊस हा आनंददायीच असतो आणि तो कधी पडो, मग सीझन वाईज पडो, नाही तर मग सीझन नसेल तरी पण पाऊस पडला तर छान वाटतं। आणि पाऊस पडून गेला आता थोडासा येतो, जास्त येत नाही आहे, नाही का? थोडंफार पडता येतं, रिमझिम पाऊस कसा असतो तसाच आहे, इथं जोरात नाही आहे। गावाकडे झाला आहे खूप असा पाऊस, म्हणून आता मस्त असं पहिल्या पावसाचा आनंद घ्यायचा म्हणून छान अशी भजी बनवलेत मी। भजी आणि कुरडईसुद्धा तळलेली आहे, जी माझ्या आईने पाठवली होती बनवून। ती खूप छान अशा कुरड्या झालेल्या आहेत, एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा। तर म्हटलं तळून बघावं म्हणून मी छान तळल्यात पण आणि खूप मस्त अशा तळलेल्या आहेत। आता तुम्हाला दाखवते मी, चला। या बघा, आता एक दोन मी अशा तळून बघितल्या होत्या, छान अशा फुगल्यात पण। आणि तरी पण मी छोट्या कढईमध्ये तळल्या होत्या, स्पेस काय भेटला नाही, त्यामुळे जास्त काही वाढल्या नाही त्या कुरड्या तळल्यानंतर। तर मोठ्या ह्याच्यामध्ये तळल्या की मग छान फुगतात। आमचा शिव पण इकडे झोपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता 1-1:30 वाजलेला आहे दुपारचा, तरीसुद्धा वातावरण कसं आहे। भज्याचा आनंद घ्यायचा, पाऊस थोडाफार पडतोय म्हणून। आणि चहा पण मी ठेवला आहे, तर आमचा शिव झोपला आहे, मस्त असं झोपला आहे शिव आता। मस्त आता भजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे, कुरडई आणि थोडीशी भजी, आणि खाते मी जरासं। आता कोणी कंपनी द्यायला असेल तर अजूनच नाही का मज्जा येते, म्हणजे गप्पा वगैरे मारत आपण भजीचा आनंद घेतो। पण आता मी एकटीच असल्यामुळे काही एवढं काही आनंद होत नाही आहे, कारण आमची अवनी पण नाही आहे कंपनी द्यायला। ती जरी असली तरी मग कोणाची जास्त गरज नाही लागत मला। प्रत्येक पहिला पाऊस जो पडन 9 वर्षापासून ती माझ्यासोबत असते प्रत्येक पावसाळ्यामध्ये, पण ह्या वर्षी नाही आहे, तिला आता मिस करते मी खूप। आणि बसले मी आता एकटीच खाते, शिव पण आमचा झोपला आहे, मग एवढं काही इंटरेस्ट पण नाही खाण्यासाठी, पण ठीक आहे चला। घेतला आनंद मी पण भजी आणि थोडंसं नाही का तळले। पावसाळ्यात असं काही तळलं की जरासं बरं वाटतं, मस्त असं खायला बी, नाही का? उन्हाळ्याचं असं तेलकट वगैरे एवढं काही पदार्थ आपण खात नाही, पण पाऊस जेव्हा पडेल पहिला पाऊस त्यावेळी प्रत्येकजण असे भजी वगैरे बनवतच असतो। तर तसेच मग मी पण बनवले आणि घेते आता खाऊन। आता खाऊन झालेलं आहे माझे, आणि इथं जे माझ्या आईने कुरड्या दिल्या होत्या त्या तशाच बॉक्समध्ये ठेवल्या होत्या त्यांनी आले त्यानंतर, मग मी काढलेच नाही त्या। आता म्हटलं जरासं काढून ठेवावं आणि मस्त असं डब्यामध्ये भरून ठेवावं। मग तसाच मी ठेवला होता, म्हटलं सुकल आणि छान अशा एकदम कोरडा झाला, वाळला तर मग कुठला बी पदार्थ असला त्यामध्ये तर वास येत नाही आणि खराब होत नाही पटकन, म्हणून एकदम स्वच्छ डब्यातच आपण अशा काही गोष्टी या वाळवणचे पदार्थ जे असतात ते भरायचे असतात। मग मी आता सगळ्या कुरड्या आता काढून घेत आहे त्यामध्ये आणि आता व्यवस्थित असे भरून ठेवणार आहे डब्यामध्ये।
कुंड्या वगैरे भरून ठेवल्या सर्व काही. आणि म्हटलं शिव झोपला होता आमचा, तोपर्यंत दळण काढावं. पण थोडंसं 1 किलो पण मी निवडले नसतील गहू, लगेचच उठून बसला तो. पण त्यालाच मग घेऊन मग मी सोबत हे सर्व काही थोडंसं दळण करायचं होतं मला. पीठ पण संपत आलं होतं, म्हणून मग दळण करता नाही का त्याला घेऊनच मी केलं आहे सर्व काही. आता तो करत होता थोड्याफार मध्ये मध्ये, पण सांडत नव्हता. फक्त असा हात वगैरे घालायचा गव्हामध्ये. मग त्यालाच आता सोबत घेऊन मग दळण वगैरे करून ठेवलं आहे. असं 4-5 किलोपर्यंत मी केलं आहे दळण. आणि मस्त असं म्हटलं आता शिव उठला आहे, त्याला पण आता काहीतरी खाऊ वगैरे घालावं. झोपेतून उठला आहे आत्ताच म्हणून. मग तरी पण थोडंसं नादवत म्हटलं जरा वेळ बसेल मग खाऊ घालता येईल. दळण मग आता काढलेलेच आहे, तर मग एकदाच घ्यावं सगळं करून, नाही तर मग राहिलं की तसंच राहून पण जातं. म्हणूनच मग मी सर्व काही आता दळण करत आहे इकडे. गहू ना त्यामध्ये कचरा वगैरे एवढा काही नाही आहे, फक्त ज्या थोडेफार खडे आहेत तसं स्वच्छच करून दिले होते आमच्या आईने. पण कसं त्यांनी हात मारला असेल, मग परत एकदा आपण जेव्हा निवडू जास्त खड्यांचे जर गहू असेल तर त्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तरी थोडेफार खडे परत निघतच असतात. म्हणून मग परत एकदा मी त्यात दळण आता करून घेत आहे. दळण वगैरे करून सगळं काही ठेवून दिलं. आता आमच्या शिवला पण जरासं खाऊ घालते इकडे. आणि त्याने पण आता खाल्लं, पाणी वगैरे पिला मस्त असा. आणि मग थोडेफार मी भांडे होते ते पण घासून घेतले लगेच. कारण कसं होतं थोडेफार असले आणि घासले ना मग जास्त असा पसारा होत नाही. मग थोडेच भांडे असले तर मी घासून घेत असते. कधी मग खूप जास्त पडतात तर मग ते घासायचा खूप कंटाळा येतो आणि खूप वेळ पण जातो त्यामध्ये. आणि भांडे आता थोडेफार घासून घेतले आणि किचन पण साफ करून घेतलं आहे लगेच. आणि मस्त असं आता संध्याकाळच्या जेवणामध्ये रात्रीच्या पनीर भुर्जी आणि चपाती हेच बनवायचं मला. म्हणूनच आता आवरून थोडंफार मग दुकानात पण जाऊन डेअरीमध्ये पनीर घेऊन येणार आहे मी आणि शिव, दोघं पण जाऊ आता. अशी बरणी धुवून ठेवलेली आहे मधाची. आणि आता चहा पण आता ठेवला आहे मी इकडे. म्हटलं आता चहा वगैरे घेऊन मगच दुकानात जावं. तर सर्वांनी संध्याकाळच्या टायमाला आता चहा वगैरे घ्यायला या, कारण आभाळ पण खूप आलेला आहे आणि अंधार पण थोडासा असं दिवस पूर्ण मावळला नाही तरीसुद्धा दिवस मावळल्यासारखं वाटतं आहे. या पावसाळा आता एवढा कडक उन्हाळ्याचे दिवस, मे महिना आहे तरीसुद्धा असं वाटतं की पावसाळा चालू झालेला आहे. तर चहा वगैरे घेतला आणि आमचा शिव पण इकडं तयार झाला आहे, चप्पल वगैरे घालून बसला आहे. आणि त्याला पण आता मस्त गडबड झाली जायची. दुकानात चाललो आहे आता, थोडंसं पनीर आणतो जाऊन. पप्पा राहिला करायचं नाही. खाली साईबाबाची छान अशी फोटो आहे, छान असा. चला चला. जय बाप्पा. आलोत आता घरी आम्ही. मस्त 40 रुपयाचंच पनीर घेऊन आले मी. पावशेर जर आणलं तर ते खूप जास्त होतं. त्याला पण खूप गरम होतं आहे आणि पीठ वगैरे सगळं काही मळून ठेवलेलं आहे. आता मी फक्त चपात्या करायच्यात आणि मला पनीर भुर्जी बनवायची आहे आज. त्या दिवशी ना याचे पप्पा नव्हते तेव्हा आम्ही बनवली होती रेसिपी, तर खूप छान झाली होती. मग आता मी त्यांच्यासाठी पण आज बनवणार आहे, आम्हाला दोघांसाठी. फक्त आता शिवकर काय भात खातो. आता मस्तपैकी त्याने भात खाल्ला आहे थोडासा आणि दूध चपाती पण खातो. थोडंसं दूध चपाती खाल्ली आहे आणि दुपारी भात पण खाल्लेला आहे त्याने. आणि अजून बघू आता काय खाल्लं तर खाईल, नाहीतर मग मस्त असं दूध पिऊन झोपल. आणि आत्ताच खाऊ घातले त्याला, त्यामुळे काही जास्त आता टाईम पण नाही राहिलेला त्याचा. झोपेचा पण टाईम लवकरच असतो, लवकरच झोपतो तो, म्हणून मग झोपन तो आता. आणि मी आता चपाती आणि भुर्जी तेवढी बनवून घेणार आहे. आणि आता मी भजी पण बनवले होते दुपारी थोडेसे, आता त्यांच्यासाठी पण ठेवली आहे, ते पण आहे.
त्यामुळं 4 चपात्या आणि फक्त भुर्जी असा एवढा स्वयंपाक मला करायचा आहे. तर भुर्जीच बनवायची होती, पण ऐनवेळी ते चिकन घेऊन आले त्यांच्यासाठी. मग मी परत भुर्जी माझ्यासाठी अगोदर बनवून घेतली आणि नंतर त्यांच्यासाठी चिकनसुद्धा मी बनवलेलं आहे आणि मस्त अशा चपात्या पण बनवून घेतल्या आणि झाला तर आमचा स्वयंपाक मग पूर्ण असा. तर सर्वांनी जेवायला या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.